हवामान खात्याचा सर्वात धोकादायक इशारा. पुढील 24 तासांत हे 12 जिल्हे उद्ध्वस्त होणार. कारण अवकाळी पावसासोबत या 12 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ घुसणार असा धोक्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास हे अत्यंत धोकादायक आहेत. संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह गारपीट तसेच भयानक चक्रीवादळाचा महाप्रलय येणार अशा प्रकारची अर्जंट सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 12 जिल्ह्यांमध्ये मागील 50 वर्षांत पाहिला नसेल तेवढा मोठा निसर्गाचा कोप होणार आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये 24 तासात सुरुवातीला अचानक पाऊस येणार, त्यानंतर विजांचा कडकडाट होऊन भयानक गारांचे मोठे गोळे ढगांतून खाली पडणार. एवढंच नाही तर त्यासोबत 100 ते 120 किलोमीटर प्रति तास या वेगानं तुफानी चक्रीवादळ धडकणार आहे. होय, तुम्हाला खोटं वाटत असेल तर हवामान विभागानं दिलेला हा नकाशा पहा. ही सॅटेलाइट इमेज पहा. उपग्रहाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचं एक चित्र रेखाटले गेलंय, एक फोटो काढला गेलाय आणि त्यामध्ये जे दिसलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एक असं दृश्य, एक असा फोटो ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण भागावरून एक अशा प्रकारच्या ढगांची हालचाल दिसली आहे. हे ढग फार वेगळे आहेत. हे ढग अतिशय जड झाले आहेत. हे ढग आता कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. हवामान विभागानं भीती व्यक्त केली आहे की हे जे ढग आहेत तर याची उंची जी आहे ती 5 पटीनं वाढली आहे आणि ज्यामुळे हे ढग पुढील 24 तासांत या 12 जिल्ह्यांवर प्रलय आणू शकतात. आणि जेव्हा या ढगांमधून पाऊस पडायला सुरुवात होईल तेव्हा पाण्याचा थेंब पडणार नाही तर बर्फाचे गोळे बरसतील. कालच जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पत्रे फुटले आहेत, तर काही ठिकाणी जनावरांचं नुकसान झालंय, तर काही ठिकाणी माणसांना देखील इजा झालेली आहे. आज या 12 जिल्ह्यांचा नंबर आहे. तुम्ही न्यूजला पाहिलं असेल की काल परवापासूनच अवकाळी पावसाचा महाप्रलय सुरू झाला, पण आजची रात्र जी आहे, पुढचे 24 तास जे आहेत ते महाराष्ट्रासाठी खूप भयानक आहेत. त्यामुळेच हवामान विभागानं त्या 12 भयानक जिल्ह्यांची यादी आज जाहीर केलेली आहे. हे 12 जिल्हे असे आहेत की जिथे खूप सावधगिरी बाळगण्याची माहिती हवामान विभागानं दिलीये. पहा, संपूर्ण न्यूज चॅनलवर 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस येणार असं सांगितलं जात होतं. लोकांना भरवसा बसत नव्हता. पण जेव्हा काल लातूरमधल्या एका ठिकाणचा व्हिडिओ आला जिथे अक्षरशः तो मोठ्या गोळ्यांसारख्या गारा पडत होत्या, तेव्हाच लोकांचा भरवसा पटलाय. त्यामुळेच हवामान विभागानं आज सकाळीच हा धक्कादायक अंदाज सांगितलाय आणि जिल्ह्यांची यादी प्रदर्शित केली. आता अचानक वातावरण कसं बदललं? लोक म्हणतील तर सगळीकडे तर ऊनच आहे. काही लोक म्हणतील आमच्याकडे अजून ऊनच पडलेलं आहे. पण लक्षात घ्या, हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात अशा काही हालचाली घडल्या आहेत की काल रात्रीतूनच या हालचालींना वेग आला आहे, ज्यामुळे या 12 जिल्ह्यांना याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. हे 12 जिल्हे तर अतिशय अवकाळी पावसाच्या भयानक महाप्रलयाच्या भक्ष्यस्थानी पडतीलच, पण उरलेले 24 जिल्हे आहेत तिथे देखील गंभीर प्रकारचा रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची आणीबाणी जाहीर केल्यासारखं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना ही तातडीची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. हां, या बातमीला हलक्यात घेऊ नका. ज्यांनी काल हलक्यात घेतलं होतं तर त्यांच्या घरावर काल, त्यांच्या आसपास, त्यांच्या गावांमध्ये प्रचंड अवकाळी पाऊस आणि गारांचा पाऊस पडलेला आहे. काही शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. पण आता सावध होण्याची वेळ आली आहे, कारण की हा प्रश्न जीवन मरणाचा आहे. मग कोणते आहेत ते 12 जिल्हे की जिथे आज सर्वाधिक धोका आहे? त्यांची नावे काय आहेत? यादी तुम्हाला पुढे अधिकृतपणे दाखवणार आहे. तसेच या 12 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त जे उरलेले 24 जिल्हे आहेत तर तिथे नेमकं काय होणार आहे? त्या जिल्ह्यांसाठी कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, ही माहिती तुम्ही लक्ष देऊ नये का? जर तुम्ही ही माहिती नीट समजून घेतली नाही आणि तुमचा जिल्हा जर या यादीत असेल तर विचार करा, तुम्ही गाढ झोपेत असताना अचानक हे संकट दारात उभं राहिलं तर केवळ माहिती नसल्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण त्या 12 जिल्ह्यांची नावे आणि सरकारनं दिलेल्या खबरदारीच्या सूचना पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, 1 सेकंदही चुकवू नका. पुढचे 24 तास महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांवर कुदरती कहर होणार अशी खळबळजनक बातमी हवामान खात्याकडून आली आहे. सध्या काही जणांना हे खोटं वाटेल, कारण बाहेर कडक ऊन पडलंय.
कुणी म्हणेल आमच्याकडे तर भयंकर उन्हाळा जाणवतोय. पण सावध रहा, पाऊस येईल असं कुणाला वाटत नसलं तरी अरबी समुद्राच्या मधोमध पाण्याचा रंग अचानक काळवंडला आहे. हेच लक्षण महाराष्ट्र हवामान विभागाच्या नजरेस पडले. तिथून जे बाष्पाचे डोंगर हवेत उठत होते त्यांना हिमालयाकडून येणारे अतिथंड वारे धडकणार आहेत. ही धडक होताच या 12 जिल्ह्यात जणू आभाळ फाटेल. एल निनोच्या प्रभावामुळे पृथ्वी तापली असली तरी आता ला निना इतका ताकदवान झालाय की बाष्पाने लदबदलेले ढग जमिनीकडे झेपावत आहेत. शास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हवेचा दाब इतका घटलाय की तिथे एक पोकळी म्हणजे व्हॅक्यूम तयार झालीय. ही पोकळी जेव्हा फुटेल तेव्हा ढगफुटीपेक्षाही भयंकर पाऊस कोसळेल. पाणी फक्त वाहणार नाही तर घरदारं उद्ध्वस्त करेल अशी गारपीट होईल. या 12 जिल्ह्यात हाहाकार माजणार इतकी वाईट परिस्थिती आहे. मग ते 12 जिल्हे कोणते जिथे छप्र उडून जातील आणि रस्ते उखडले जातील? चला पाहूया ही यादी. महाराष्ट्राच्या इतिहासात मार्च महिना उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध आहे, पण यंदा हाच महिना कर्दनकाळ ठरणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते ढगांचा वेग पाहता या 12 जिल्ह्यांसाठी आजची रात्र ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. पुन्हा सांगतोय, या 12 जिल्ह्यातील लोकांनी डोळे उघडे ठेवा. विजांच्या आवाजाने खिडक्यांची तावदा न फुटतील. गारांचा आकार क्रिकेटच्या बॉल इतका मोठा असू शकतो. विचार करा, 120च्या वेगाने अशा गारा घरावर पडल्या तर तुमची कौलारू किंवा त्याची घरं तग धरतील का? 12 जिल्हे उद्ध्वस्त होणार ही केवळ भीती नाही तर आता ते वास्तव बनत चाललंय. तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का ते लगेच तपासा. तुम्हाला आठवत असेल 15 वर्षापूर्वी विदर्भ मराठवाड्यात असंच काहीसं घडलं होतं. रात्री 2ची वेळ होती, लोक साखर झोपेत होते आणि अचानक विजांचा तांडव सुरू झाला. 12 मिनिटात अख्खं गाव पाण्याखाली गेलं. जनावरांचा आक्रोश आणि मुलांचं रडणं विजांच्या गडगडाटात हरवून गेलं. आज पुन्हा तशीच परिस्थिती या 12 जिल्ह्यात उभी ठाकली आहे. निसर्ग आपली ताकद दाखवायला सज्ज झालाय. त्या काळी लोकांना सावरता आलं नाही कारण तेव्हा तंत्रज्ञान, AI, मॅप्स किंवा सॅटेलाइट इतके प्रगत नव्हते. पण आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिल्यावर गाफील राहू नका. सावध महाराष्ट्र, निसर्गाचं रौद्र रूप आता आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. हवामान खात्याने नुकताच एक असा इशारा दिलाय ज्यामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. पुढचे काही तास महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांसाठी साक्षात काळ ठरणार आहेत की काय अशी भीती निर्माण झाली असून हा रेड अलर्ट म्हणजे साधी सूचना नसून धोक्याची मोठी घंटा आहे. कोणते आहेत ते 12 जिल्हे ज्यांचा निसर्ग घास घेणार? हवामान खात्याने ज्या जिल्ह्यांचा उल्लेख केलाय ते सध्या सर्वात धोकादायक गटात आहेत. 1. गोंदिया. विदर्भातील या भागात पुढचे 3 दिवस विजांचा हाहाकार असेल. गारपिटीमुळे शेतीचा नकाशाच बदलून जाईल आणि पिकांचे अतोनात नुकसान होईल. 2. भंडारा. इथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढेल. नदीकाठच्या गावांना जलसमाधीचा धोका असल्याने तातडीचा इशारा दिला आहे. 3. चंद्रपूर. 40 अंशावर पारा असताना अचानक येणारा पाऊस इथे भयानक वावटळी निर्माण करेल. 4. गडचिरोली. या घनदाट जंगलाच्या पट्ट्यात वीज पडण्याचं प्रमाण सर्वाधिक असेल, ज्यामुळे प्राणी आणि कच्च्या घरांना मोठा धोका आहे. 5. यवतमाळ. 18 मार्चला या जिल्ह्यावर मोठं संकट कोसळू शकतं. कापसाच्या पिकाचे आणि इतर शेतीचे अतोनात नुकसान होण्याची भीती आहे. 6. हिंगोली. मराठवाड्यातील या जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून तिथे ढगफुटीसारखा पाऊस जनजीवन विस्कळीत करेल. 7. नांदेड. इथे वाऱ्याचा वेग ताशी 120 किमी असेल, ज्यामुळे विजेचे खांब आणि झाडं मुळासकट उपटून पडू शकतात. 8. लातूर. जो जिल्हा दुष्काळासाठी ओळखला जायचा तो आता पाण्याच्या प्रलयाने संकटात सापडणार आहे. 9. धाराशिव. विजांसह पावसाचा इशारा असून ग्रामीण भागासाठी पुढचे 48 तास अत्यंत संवेदनशील आहेत. 10. वाशिम. या जिल्ह्यावरही आसमानी संकट घुंगावत असून अचानक येणाऱ्या वादळामुळे घरांचे आणि पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. 11. वर्धा. वर्ध्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. 12. सोलापूर. दक्षिण महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा डेंजर झोन आहे, जिथे डाळिंब आणि द्राक्षाच्या बागा पूर्णपणे भुईसपाट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. जरी हे 12 जिल्हे रेड अलर्टवर असले तरी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि बीडमध्येही स्थिती फारशी चांगली नसेल. उद्या दुपारपासून तिथेही काळोख दाटून येईल. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये समुद्राला उधाणी येईल. हे संकट केवळ 12 जिल्ह्यांपुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला वेढणार आहे. अशा वेळी स्वतःची काळजी स्वतः घ्या. पहिली गोष्ट, विजा चमकत असताना घराबाहेर पडू नका. झाडाखाली उभं राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. मोबाईल तात्काळ बंद करा. दुसरी गोष्ट, घरातील फ्रीज, टीव्ही यांसारखी विजेची उपकरणं बोर्डातून काढून ठेवा, जेणेकरून हाय व्होल्टेजने ती जळणार नाहीत. तिसरी गोष्ट, आपल्या जनावरांना पक्क्या शेडमध्ये बांधा आणि महत्त्वाची कागदपत्र प्लास्टिकमध्ये गुंडाळून सुरक्षित ठिकाणी ठेवा. मित्रांनो, जर तुम्ही जी माहिती ऐकली ती खरोखरच अंगावर शहारे आणणारी आहे, पण एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते की हवामान विभागाचा एक शक्यता वर्तवणारा अंदाज आहे. निसर्ग कधी काय करेल हे सांगता येत नाही, पण सावधगिरी बाळगणं तर शहाणपण असतं.
प्रशासनाने दिलेल्या या सूचनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही दिवसांत आपण पाहिलं की अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. तुम्हाला विनंती करतो की ही बातमी फक्त ऐकून सोडून देऊ नका. तुमच्या अवतीभोवती काय परिस्थिती आहे, तुमच्या जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे का किंवा वारे वाहत आहेत का, हे तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कारण तुमच्या एका कमेंट्समुळे इतर भारतीय लोकांनाही तिथल्या वातावरणाचा अंदाज येऊ शकतो. विशेषतः जे शेतकरी बांधव सध्या सुगीच्या काळात आहेत किंवा ज्यांच्या बागा काढणीला आल्या आहेत त्यांनी जास्तीत जास्त काळजी घ्या. विजा चमकत असताना मोबाईलचा वापर टाळा आणि शक्य असल्यास पक्क्या छताखाली आश्रय घ्या. हे संकट केवळ निसर्गाचं नाही तर आपल्या संयमाची आणि जागरूकतेची परीक्षा घेणार आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत जेणेकरून तुम्ही वेळेत सावध व्हाल. पुन्हा एकदा सांगतो, हे अंदाज शक्यता दर्शवतात, त्यामुळे घाबरून न जाता सतर्क राहा. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांच्या भागात काल गारांचा पाऊस झाला आणि तुमच्यामध्ये हवामानातला हा बदल नक्की कशामुळे होत असावा? तुम्हाला काय वाटतं? हे ग्लोबल वॉर्मिंगचं एक लक्षण आहे की आणखी काही? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंट्सला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमची एक शेअर केलेली माहिती कदाचित कोणाचं तरी नुकसान होण्यापासून वाचू शकते. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.